पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। 6 प्रवासी, 5 मृतदेह आणि 1 गायब झालेला चेहरा। मित्रांनो, गणितात चूक झालीये की गणिताचाच खेळ केला गेलाय। अजित दादांच्या विमान अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, पण आज 6व्या दिवशी जे सत्य समोर आलंय ते पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल, विमानातून तो 6वा माणूस हवेतच गायब झाला की त्याला गायब केलं गेलं? टीव्हीवर 5 दिवस जे सांगितलं गेलं ते खोटं होतं का? कारण तपास यंत्रणांच्या हाती असा पुरावा लागलाय ज्यानं या अपघाताची थिअरीज बदलून टाकली आहे। काय आहे ते भयानक सत्य? चला पाहूयात। पहिल्या दिवशीच्या यादीत 6 नावं होती, दुसऱ्या दिवशीच्या यादीत मात्र फक्त 5। एक नाव गेलं कुठे? चला बघूया संशयाची सुई दिवसेंदिवस कशी आणि का फिरत गेली। या कटाच्या थिअरीला बळ देणारे 5 महत्वाचे धागेदोरे समोर आले। असं म्हटलं जातंय की हे पुरावे अपघाताकडे नाही तर एका कटाकडे बोट दाखवत आहेत। पहिला पुरावा ब्लॅक बॉक्स, तो सापडला, पण त्यात जे ऐकू आलं ते धक्कादायक होतं। मेडे किंवा मदतीचा कोणताही कॉल नव्हता, रेकॉर्डिंग मध्ये फक्त एकच शब्द होता, ओ शिट। दुसरा पुरावा एअरलाईन कंपनीचा मालक, त्याला अटक झाली आणि 6 तास चौकशी झाली। त्यानं सांगितलं, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी काही माहित नाही। तिसरा पुरावा घड्याळ, असं सांगितलं गेलं की पवारांची ओळख त्यांच्या मनगटी घड्याळामुळे पटली। पण प्रश्न हा आहे, ज्या आगीत विमानाचे पत्रे वितळले त्यात एक घड्याळ कसं वाचू शकतं? 6व्या दिवशी अजित पवारांचे निकटवर्तीय अमोल मिटकरींनी एक पत्रकार परिषद घेतली। त्यांनी थेट सवाल केला, रेकॉर्डवर 6 लोक, मग मृतदेह 5 का? 6वा माणूस कुठे आहे? त्याने आणखीही प्रश्न विचारले, खराब रेकॉर्ड असलेला पायलट का निवडला आणि पायलट 2दा का बदलले? मिटकरींचा मते हा अपघात नव्हता तर एक राजकीय सर्जिकल स्ट्राईक होता। म्हणजे बघा, ही सगळी थिअरी एका साध्या गणितावर येऊन थांबते। एका बाजूला रेकॉर्ड आहे 6 लोकांचं आणि दुसऱ्या बाजूला सत्य आहे 5 मृतदेहांचं। या सगळ्यामुळे त्या 6व्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। तर मग हा एक अपघात होता, राजकीय कट होता की निव्वळ एक अफवा? पण मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हे चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही। ही केवळ आतापर्यंत समोर आलेली शक्यता आहे आणि सत्य तपासानंतरच समोर येईल। पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं, तो 6वा व्यक्ती कोण असेल आणि या रहस्यमयी अपघातामागे नेमकं कोण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल। धन्यवाद।